होमवर्कचं पहिलं एक्झाम्पल म्हणजे त्याची इक्वेटी पहिलं सेकंड ते x मायनस 4 अपॉन x Find the equation of tangent and normal to the curve x square plus y square equals to 5. x square plus y square is equals to 5. पुढे where the tangent is parallel to the line. parallel to line 2x minus y plus 1 equals to 2x minus y plus 1 equals to 0. 0. Okay. Next. एवढं दिलंय ओके बर काय नाही जमलं सांग मग करायचं बर याच्यात आपल्याला काय फाइंड आउट करायला लावलंय परत एकदा व्यवस्थित डिटेल्स मध्ये बघा कारण याच्यातला 3 मार्काला एक क्वेश्चन तुम्हाला पेपरला राहीलच कारण तुमचे बाकीचे टॉपिक डिलीट झाले त्यामुळे याच्याशी रिलेटेड तुम्हाला कंपल्सरी क्वेश्चन येऊ शकतो ओके तुमचं अप्रॉक्सिमेशन डिलीट झालंय तुमचा पुढचा पार्ट रोल्स थेरम एलिमेंट जे मेन म्हणजे 3-3 मार्क्सचे जे एक्झाम्पल होते तिथले जे येणार होते ते डिलीट झाले म्हणजे ऑब्व्हियसली याच्यावरच टॉपिक पडणार तुम्हाला येताना याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो पण त्यामुळे यांना परफेक्ट ठेवा थेरोटिकल पार्ट थोडं लॉजिक लावा विचार करून लॉजिक लावा ग्राफ ड्रॉ करा फिगर ड्रॉ करून बघा जेवढं तुम्ही स्ट्रक्चर ड्रॉ करणार तेवढं तुम्हाला बेटर लागतं ओके ना टँजंटचं आणि नॉर्मलचं इक्वेशन काढायचं आहे फाइंड टू द कर्व x square plus y square is equals to 5. X square plus y square is equals to 5 means circle center at origin. That one is a standard circle with a radius root 5. With a radius root 5. कारण स्टँडर्ड इक्वेशन काय असतं स्टँडर्ड इक्वेशन 3 फॉर्म आहेत इक्वेशनचे स्टँडर्ड एक सेंटर रेडियस फॉर्म आहे स्टँडर्ड फॉर्म आहे स्टँडर्ड युनिट फॉर्म आहे बरोबर स्टँडर्ड सेंटर रेडियस म्हणजे काय ज्याच्यामध्ये सेंटर रेडियस दिली तो एक दुसरा ज्याचा सेंटर ओरिजिन आहे त्याला स्टँडर्ड सर्कल म्हणतात आणि ज्याचा सेंटर ओरिजिन आहे आणि रेडियस 1 आहे त्याला स्टँडर्ड युनिट म्हणतात ओके हा तुमचा स्टँडर्ड सर्कल आहे की फक्त त्याचा सेंटर काय ओरिजिन आहे त्याचा सेंटर काय ओरिजिन आणि रेडियस काय तुमच्याकडे √5 स्क्वेअर आर स्क्वेअर असतो ना आर स्क्वेअर म्हणजे √5 चा स्क्वेअर 5 होतो इथे 5 आहे म्हणून मला इथे आर स्क्वेअर म्हणजे √5 घ्यावे लागेल ओके याला कुठेतरी हा माझा कर्व आहे ओके याला इथे सपोज टँजंट ड्रॉ केली इथे काय ड्रॉ केलं मी टँजंट ड्रॉ केली बरोबर आहे ना आता त्यांनी काय म्हटलंय की जो मी टँजंट घेतलाय सर्कलला कुठेतरी टच करणारा एक टँजंट घेतला आणि त्या टँजंटला वेअर द टँजंट इज पॅरलल टू द लाईन टँजंट इज पॅरलल टू दी लाईन या लाईनला पॅरलल आहे सपोज कुठेतरी मी इकडे लाईन घेतोय ही लाईन आहे ही कुठली लाईन आहे 2x minus 5 plus 1 is equals to 0 ही माझी लाईन आहे बरोबर मला एक सांगा ही लाईन का दिलेली आहे का दिलेली ही लाईन का दिली लाईनचं इक्वेशन का दिलेलं असेल का दिली कोणाला पॅरल दिले टँजंटला ती लाईन टँजंटला पॅरल दिली म्हणजे काय स्लोप कोणाचा वापर करून लाईनचा वापर करून मग मला सांग या लाईनीचा स्लोप आणि टँजंटचा स्लोप सारखा येईल नाही का नाही ना दोन पॅरलल लाईनचा स्लोप सारखा असतो टँजंटला पॅरलल ही लाईन दिली म्हणजे या दोघही लाईन्सचा स्लोप काय सेम आहे मला याचं इक्वेशन काढायचंय या टँजंटचं मला लाईन दिलेली आहे ह्या लाईनीवरनं ह्या टँजंटचा स्लोप डायरेक्टली निघतोय पण मला पहिलं टार्गेट काय माझं फर्स्ट टार्गेट काय हा पॉइंट काढावा लागेल तो पॉइंट ज्या ठिकाणी मी टँजंट ड्रॉ केलाय तो पॉइंट काढावा लागेल त्या पॉइंट शिवाय मला पुढे टँजंटचं इक्वेशन काढता येणार मला स्लोप माहिती टँजंटचा त्या लाईनीचा जो स्लोप आहे तोच टँजंटचा स्लोप ओके मग याला कुठल्या फॉर्म मध्ये आणणार याला कुठले 2x minus y plus 1 equal to 0 हे लाईनचं इक्वेशन आहे याला कन्वर्ट करा y is equals to mx plus 3 च्या फॉर्म मध्ये सेंटर द स्लोप इंटरसेप्ट फॉर्म मध्ये मग y ला इकडे y minus y तिकडे जाताना काय होईल 2x plus 1 is equals to y
ओके, म्हणजे y इज इक्वल्स टू 2x प्लस 1. मग याला कम्पेअर केलं, y इज इक्वल्स टू mx प्लस c. ओके, m काय असतो? स्लोप. स्टँडर्ड इक्वेशन आहे हे. काय स्टँडर्ड इक्वेशन आहे लाईनचं? हा m असतो स्लोप, c असतो माझा y इंटरसेप्ट. काय असतो? y इंटरसेप्ट. मग मला सांगा ह्या लाईनचा स्लोप म्हणजे किती आला? 2 आला. मग मला सांगा टँजंटचा स्लोप सुद्धा काय असेल? 2च असायला पाहिजे. द स्लोप ऑफ टँजंट m इज इक्वल टू 2. झालं इथपर्यंत? ओके, मला स्लोप माहिती आहे. डेरिव्हेटिव्हचा, ह्या कर्वचा डेरिव्हेटिव्ह आणि टँजंटचा स्लोप यांच्यातलं रिलेशन काय? या कर्वचा डेरिव्हेटिव्ह आणि या टँजंटचा स्लोप याच्यातलं रिलेशन काय? डेरिव्हेटिव्ह ऑफ अ कर्व ॲट पॉइंट P is the slope of the tangent. स्लोप ऑफ टँजंट आणि डेरिव्हेटिव्ह त्या पॉइंटला काय सेम आहे, बरोबर ना? मग कर्व काय म्हणायचं? x² प्लस y² इज इक्वल्स टू 5. याचा डेरिव्हेटिव्ह घेतला, dy बाय dx काढला. काय काढला? dy बाय dx. मग 2x प्लस 2y इंटू dy बाय dx इज इक्वल्स टू 0. हा 2x तिकडे गेला. 2y इंटू dy बाय dx इज इक्वल्स टू मायनस 2x. दोघांचा 2 कॅन्सल होऊन गेला. हा y तिकडे जाताना डिवाइड झाला. dy बाय dx काय आला? हा काय आला? माझा डेरिव्हेटिव्ह आला. कोणाचा? कर्वचा डेरिव्हेटिव्ह. बरोबर आहे. आता मी रिलेशन घेईन. मी असं अजून केलं की माझा p ऑफ x1 y1 हा कोण आहे माझा? हा कोण आहे माझा? की ज्या ठिकाणी मी टँजंट ड्रॉ केलं, मी ज्या पॉइंटला सर्कलला टच करून जाणारा जो पॉइंट आहे त्या पॉइंटला मी काय नाव दिलं? x1 y1. मग मला सांगा डेरिव्हेटिव्ह ऍट पॉइंट x1 y1 इज स्लोप ऑफ द टँजंट. ह्या टँजंटचा स्लोप. बरोबर. मग मी असं म्हटलं टँजंट, स्लोप ऑफ द टँजंट dy बाय dx ऍट पॉइंट x1 y1 दोघे काय असतात? फॉर्म्युला ना माझा. ओके, पण मला स्लोप ऑफ द टँजंट ऑलरेडी मिळालेला आहे. किती आहे? 2. लाईनच्या इक्वेशन वर. बरोबर ना? मग मी 2 दिलेला आहे. बरोबर. dy बाय dx काय दिलेलं आहे? मायनस x अपॉन y ऍट पॉइंट x1 y. बरोबर. दोघांच्या व्हॅल्यू पुट करून दिल्या. 2 इज इक्वल्स टू मायनस x1 अपॉन y. बरोबर. देन हाऊ टू फाइंड द व्हॅल्यूज ऑफ x अपॉन y इकडे मल्टिप्लाय. बरं, पुढे x1 इज इक्वल्स टू मायनस 2y1 असं लिहिलं. हा y1 इकडे त्याला मल्टिप्लाय झाला 2y1 झाला. मायनस इकडे पाठवलं मायनस 2. x1 इज इक्वल्स टू मायनस 2y. बरं, पुढे इथपर्यंत लक्षात आलं काय? स्लोप ऑफ द टँजंट आणि डेरिव्हेटिव्हचं रिलेशन. स्लोप ऑफ टँजंट मला लाईनीवरनं माहिती होता, तो इथे पुट केल्यामुळे मला एक रिलेशन मिळालं. x1 इज इक्वल्स टू 2y. x1 इज इक्वल्स टू 2y. मला सांगा जो मी p पॉइंट घेतलाय, p पॉइंट कुठे घेतलाय? p पॉइंट कुठे घेतलाय? कर्व. कोणावर आहे? कर्व. आणि टँजंट बरोबर आहे. म्हणजे तो p पॉइंट या कर्वला काय करतो? सॅटिस्फाय. p पॉइंट x1 y1 काय करेल? त्या कर्वला सॅटिस्फाय करेल. मग मी त्या कर्वच्या इक्वेशन मध्ये x1 y1 पुट करतो. Therefore, since p of x1 y1 satisfies the equation of given curve, मग मी पुट केला x1 square plus y1 square is equals to 5. बरोबर. पण मला सांगा x1 ची व्हॅल्यू काय माझ्याकडे? मायनस 2y. पुट केल्याचे मायनस 2y1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y1 स्क्वेअर इक्वल्स टू 5. मायनस 2y1 स्क्वेअर मायनसचा स्क्वेअर प्लस होईल 4y1 स्क्वेअर. 4y1 स्क्वेअर प्लस y1 equals to 5. y1 square plus 4y1 square is 5y1 square. 5y1 square equals to 5. 5 get cancel. y1 square equals to 1. y1 equals to plus minus 1. If it has a square root on both sides, then plus minus 1 will be there. The y1 च्या दोन व्हॅल्यू पण आहेत. There is 2 possibilities for y1 plus minus 1. ओके, मग मला सांगा x1 च्या पण दोन व्हॅल्यूज होतील, कारण y1 च्या दोन व्हॅल्यू आल्या तर x1 च्या सुद्धा मला दोन व्हॅल्यू होतील. Therefore, if x1 y1 is equals to 1, then x1 minus 2. इथे पुट केलं ना मी. y1 ची व्हॅल्यू काय घेतली? 1 घेतली.
y1 ची व्हॅल्यू -1 घेतली, x1 ची व्हॅल्यू 2. मला सांगा टँजंट कुठे कुठे टच करत असेल? 1, -2 ला, 1, -2 ला. म्हणजे हा पॉइंट काय असेल माझा? कुठल्या क्वाड्रंट मध्ये असू शकतो? 1, -2 इथे. म्हणजे टँजंट माझा असा आहे इथे. म्हणजे मी आर्बिट्ररी घेतला होता तो असा काहीतरी, किंवा मग असं असेल -1, इकडे असेल, इथे असेल तर इथे असेल. म्हणजे टँजंट असा इथून पास होणार असेल किंवा इकडून पास होणार. तर नंतरची गोष्ट आहे. जाऊ आपल्याला पॉईंट महत्वाचा होता. मी फिगरली तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. ना मला 2 पॉईंट मिळाले, मग काय करायचं? टँजंटचा स्लोप माहितीये काय? 2. टँजंटचा स्लोप किती आहे? 2. टँजंट कुठून पास होत आहे ते पण माहितीये. टँजंट कुठून पास होत आहे? पहिला पॉईंट 1, -2. म्हणजे मला 4 इक्वेशन फाइंड आउट करायचे. 4 इक्वेशन. पहिलं इक्वेशन 1, -2 ला टँजंटचं इक्वेशन पण आणि नॉर्मलचं इक्वेशन पण. कुठल्या पॉइंटला? 1, -2 ला. परत दुसऱ्या पॉइंटला -1, -2 ला. परत टँजंटचं इक्वेशन, परत नॉर्मलचं इक्वेशन. असे 4 इक्वेशन. आलं लक्षात? पुढे काढता येईल? नक्की जमेल? म्हणजे अवघड नाहीच आहे, फक्त एक लॉजिक. आपण शेवटपर्यंत अप्रोच काय करायचं आहे? लॉजिक काय आहे? फायनली आपल्याला काय काय पाहिजे? लाईनचं इक्वेशन का दिलंय? त्याच्यावरून कोण मिळवता येईल? मिळवताना आपल्याला डेरिव्हेटिव्हचं आणि त्याचं रिलेशन काय घेता येईल? हे आपलं लॉजिक पाहिजे. पुढे कळायला पाहिजे लॉजिक, की पुढच्या नुसार आपल्याला काय विचार करायचा आहे. तेव्हा आपल्याला एक्झाम परफेक्ट चालत आहे. ऑटोमॅटिक आपल्याला लिहिता आपल्याला काय काय लिहावं एकाच वेळेला ते सुचणार जर लॉजिक लागत गेलं तर. मग हे पण लिहून टाकून ते पण लिहून टाकून लॉजिक ऑटोमॅटिक लागत आहे. ओके, त्याला 1-2 वेळा प्रॅक्टिस करा. 1-2 वेळा स्वतः सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे टप्प्याटप्प्याने तुम्ही टप्प्याटप्प्याने सॉल्व्ह करा. एकदा जर तुम्हाला कळलं तर बाकीचे तुमचे 4-5 एक्झाम्पल जेवढे आहेत ना तेवढे क्लिअर होतील. पण एक एक्झाम्पल तुम्ही परफेक्ट सॉल्व्ह करा. एक एक्झाम्पल परफेक्ट म्हणजे असं की पूर्ण डिटेल्स मध्ये एक वर्ड त्याच्यातला तुम्हाला कळेल असं. आलं लक्षात? समजतं इथपर्यंत? ओके, नाव हे होतं आपलं शेवटच्या टॉपिक मध्ये, याच्यातलं शेवटचं एक्झाम्पल होतं. आता पुढे आपण महत्वाच्या ज्या गोष्टी घेतोय त्या म्हणजे आता रेट मेजरच्या अगोदर आपल्याला 3 पार्ट घ्यायचे जे तुमचे झाले होते फिजिक्स मध्ये. त्यास डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आणि एक्सेलरेशन हे 3 पार्ट्स घ्यायचे. ओके, व्हॉट डू यू मीन बाय डिस्प्लेसमेंट? पुढच्या टॉपिक मधला, कारण मला लक्षात असू द्या की तुमचे डेरिव्हेटिव्ह परफेक्ट असतील तर हा बेस जमेल. कारण डेरिव्हेटिव्ह कोणाला म्हणायचं इथून लॉजिक पाहिजे आपल्याला. नुसतं फक्त डेरिव्हेटिव्ह काढून फायदा नाही. डेरिव्हेटिव्ह कोणाला म्हणायचं? कोणाच्या रिस्पेक्टिव्ह कोण चेंज होतोय, कोणाच्या रिस्पेक्टिव्ह कोण चेंज होतोय, मग ते लॉजिक आपल्याला पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं रिपल्सचं एक्झाम्पल दिलं. रिपल्स काय? रिपल्सचं एक्झाम्पल तुम्ही एकदम शांत पाण्यामध्ये एक दगड फेकला असेल, बरोबर? देयर इज अ रिपल्स फॉर्म्स वेव्स, बरोबर ना? त्या वेव्स असतात, त्या वेव्स फॉर्म होतात, बरोबर? मी तुम्हाला सांगितलं आपला डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय? वाय चेंज विथ रिस्पेक्टिव्ह एक्स. डिवाय बाय डीएक्स म्हणजे काय? वाय चेंज होतोय विथ रिस्पेक्टिव्ह एक्स नुसार, बरोबर ना? डिवाय बाय डीएक्सचा मिनिंग. मग त्याच पद्धतीने मी त्याच्यात त्या रिपल्सवर 2 ते 3 पद्धतीने लॉजिक देऊ शकतोय, बरोबर ना? मी ज्या वेळेला दगड टाकला तिथून टाइम सुरुवात होतोय, बरोबर? रिपल्सची साईज चेंज होत चालली, वाढत चालली रिपल्सची साईज, इन्क्रीज होत चालली, बरोबर? एक रिपल्स लहान असेल नंतर लगेच मोठा रिपल, त्याच्यापेक्षा लगेच मोठा वेव्ह, असे हळूहळू वेव्ह वाढत जाते. मग त्याचबरोबर मला सांगा ज्या वेळेला पाण्यात दगड टाकला त्यावेळेची साईज आणि ज्या वेळेला एंड होईल, म्हणजे सपोज 10 सेकंड आफ्टर टाइम दिला असेल, 5 सेकंड 10 सेकंड असा टाइम दिला असेल, मग त्यांनी काय सांगितलंय? काय सांगितलंय? जी साईज चेंज होते इन्क्रीजिंग रेट आहे, बरोबर ना? जी साईज चेंज होते ती साईज सुरुवातीला किती होती? तिथं 0 राहणार, सुरुवातीला 0 राहणार ना, कारण t इज इक्वल टू 0, तर चेंज विल बी 0. ज्यावेळेला मी टाकला त्यावेळेला रिपल्स थोडी तयार झाला, सुरुवातीला टाकल्यानंतर 5 सेकंदानंतर रिपल्स तयार व्हायला लागले. मग त्या टायमिंग नुसार जे रिपल्स मला मिळत आहे, जो बाहेरचा सगळ्यात ऍट अ टाइम, जो बाहेरच्या सगळ्यात शेवटचा 5 सेकंदानंतर जो माझा सर्कल तयार होतोय त्या सर्कलचा एरिया काढा, त्या सर्कलचा एरिया काढा. विचारताना क्वेश्चन कसा विचारतात लक्षात घ्या. मग मला सांगा ते साईज चेंज होते कोणाच्या रिस्पेक्टिव्ह? टायमिंगच्या रिस्पेक्टिव्ह. कदाचित त्यांनी टायमिंग नसेल दिलेला, रेडियस दिली असेल,
जर त्यांनी म्हटलं रेडियस r इक्वल्स टू 0 म्हणजे सुरुवातीलाच रेडियस 0 असेल ना त्या ठिकाणी, बरोबर. त्यांनी सांगितलं इफ रेडियस इज इक्वल्स टू 5 सेंटीमीटर. मग 5 सेंटीमीटर रेडियसच्या ठिकाणी जो मला सर्कल तयार होतोय त्याचा एरिया काढा, असं पण विचारू शकतात. म्हणजे कोणाच्या रिस्पेक्टिव्ह कोण चेंज होत आहे, एरिया चेंज झाला, रिस्पेक्टिव्ह टाइम पण, रिस्पेक्टिव्ह रेडियस पण, बरोबर ना. विचारताना त्यांनी काय विचारलंय, टाइमच्या रिस्पेक्टिव्ह पण विचारू शकतात, रेडियसच्या रिस्पेक्टिव्ह पण विचारू शकतात. म्हणजे एक लक्षात घ्या की ज्या वेळेला आपण इन्क्रीजिंग फॉर्म मध्ये असतो किंवा डिक्रीजिंग फॉर्म मध्ये असतो किंवा रेट मध्ये असतो, रेट त्याला आपण रेट मेजर म्हणतो, त्याला आपण काय म्हणतो, रेट मेजर म्हणतो. आता तो रेट मेजर डेरिव्हेटिव्हचा एकदम परफेक्ट संबंध देतो, ऍप्लिकेशन पार्ट, बरोबर ना. मग आपल्याला तो ऍप्लिकेबल पार्ट माहिती असायला पाहिजे. कोणाचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, एक्झॅक्टली डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, त्याशिवाय आपल्याला कळणार नाही. तुम्ही किती प्रयत्न करा, डेरिव्हेटिव्ह तुम्हाला परफेक्टली जमत राहिले तर डेरिव्हेटिव्हचा मिनिंगच माहिती नसेल तर इथे जमणार. लक्षात या फॉर्म. ओके ना. आपल्याला पुढचा पार्ट काय बघायचा आहे, काय बघायचं आहे, डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, ऍक्सिलरेशन. ओके, व्हाट डू यू मीन बाय डिस्प्लेसमेंट? पार्टिकल मूविंग along a straight line, पार्टिकल मूविंग along a straight line. स्ट्रेट लाईन मध्ये एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावर जाऊन पोहोचतो, बरोबर. हा ऑब्जेक्ट इथून उचलला, इथून घेऊन गेला, डिस्प्लेस फ्रॉम दिस पॉइंट टू दिस पॉइंट विथ रिस्पेक्टिव्ह टाइम. इथून तर इथे चेंज व्हायला मला काहीतरी टाइम लागला, बरोबर. इफ इट एकास द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्टिव्ह टाइम इज व्हेलॉसिटी. ओके, द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्टिव्ह टाइम इज ऍक्सिलरेशन. कळतंय? ओके, तिघही पार्ट. पुढचे क्वेश्चन त्याच्यावर डिपेंड आहे, तिघही क्वेश्चन त्याच्यावर डिपेंड आहे. आणि लक्षात असू द्यायचं की आपल्याकडे महत्वाचं म्हणजे आपल्याकडे जो माझा फंक्शन आहे ते म्हणजे डिस्प्लेसमेंट या फॉर्म टी. इथे माझा डिस्प्लेसमेंट म्हणजे माझा फंक्शन, जस्ट विल बी चेंज डिफरंट विथ रिस्पेक्टिव्ह टाइमिंग. ओके, नाउ इफ यू टेक एज डेरिवेटिव्ह ds by dt, then we get velocity, we get velocity. Displacement we have to take as s. Okay, the rate of change of displacement with respect to time is called velocity, and also the rate of change of velocity with respect to time is called acceleration. Acceleration. That's what is a higher order derivative of displacement. Higher order derivative of displacement. मग आता याच्यावरचे क्वेश्चन येतील कसे? याच्यावरचे क्वेश्चन येतील कसे? म्हणून लक्षात ठेवा की ज्या वेळेला क्वेश्चन देत असतो त्यावेळेला आपल्याला रिलेटेड टू टाइम, रिलेटेड टू व्हेलॉसिटी, रिलेटेड टू डिस्प्लेसमेंट त्या फॉर्मॅट मध्ये सर्व क्वेश्चन, त्या फॉर्मॅट मध्ये. म्हणजेच काय, आपल्याला फिरून विचारताना फिरून विचारते. कधी कधी डिस्प्लेसमेंट दिलेला असेल, व्हेलॉसिटी दिलेली असेल, कधी कधी आपल्याला काही दिलेलं असेल आणि त्याच्यावर टाइम काढा. टाइम दिलेला असेल त्यानुसार व्हेलॉसिटी काढा, त्यानुसार डिस्प्लेसमेंट काढा, त्यानुसार विचारलेलं असेल. पण क्वेश्चन मध्ये काय दिलं हे अगोदर निश्चित बघा, त्यानुसार ठरवण्याचा प्रयत्न करा. आपल्याकडे डिस्प्लेसमेंट काय, व्हेलॉसिटी काय, ऍक्सेलरेशन काय, किंवा आपल्याला काढायला लावलं असेल फंक्शन काय हे अगोदर बघा आणि मग त्यानंतर कॅल्क्युलेट करा. कळतंय? याच्यात आपल्याकडे एवढं, याच्यापेक्षा व्यतिरिक्त भाग नाही. नंतर आपण रेट मेजर करू, याच्यानंतरचा पार्ट. जर एकदा जर तुम्हाला इथे जमायला लागलं तर काही ठिकाणी आपल्याला जायला काही प्रॉब्लेम, पण तिथे आपल्याला थोडासा व्हेरिएशनल पार्ट आहे तो सांगेल मी त्याला. पण कळतं हे डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आहे, कळतंय ना, विथ रिस्पेक्टिव्ह टाइमला. ओके, चला मग प्रॉब्लेम्स घ्यायचे वरचे. प्रॉब्लेम ओके. हा ऍक्च्युली तो परत ऍक्सेलरेशनचा हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह घेतलाय. ऍक्सेलरेशनचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे त्याला जर, म्हणजे ऍक्सेलरेशनचा परत द रेट ऑफ चेंज ऑफ ऍक्सेलरेशन इज कॉल्ड जर. ओके, म्हणजे काय आपण आता असं घेतलं, यस यस म्हणजे कोण आहे माझा डिस्प्लेसमेंट. ओके, व्ही म्हणजे कोण आहे, ओके, आणि ए म्हणजे या ऍक्सेलरेशनचा म्हणजे डीए बाय डीटी इज कॉल्ड जर.
ओके, म्हणजे जर ऍक्च्युली बघायला गेलं तर तो थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट, थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट इज कॉल्ड द जर्क. ओके, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑफ velocity is called a jerk and the first order derivative of acceleration is called a jerk. तिघांमधलं रिलेशन आलं लक्षात? ठीक आहे, चला प्रॉब्लेम्स काय व्हिडिओ नको पुढे जास्त. ओके चला एक्झाम्पल कंटिन्यू करतात का एक्झाम्पल? हो ठीक आहे. एक्झाम्पल नंबर 31. टॉपिकचं नाव टाकून ठेवायचं. टॉपिकचं नाव काय असेल? व्हेलॉसिटी, ऍक्सेलरेशन अँड जर्क असं टाकून ठेवायचं. वरती टॉपिकसाठी मग प्रॉब्लेम स्टार्ट करा. म्हणजे तुम्हाला माहिती आहे कुठून एक्झाम्पल स्टार्ट झालं. व्हेलॉसिटी, ऍक्सेलरेशन अँड जर्क. First example, the displacement yes of a particle at a time t is given by s is equals to t cube minus 4t square minus 5. 4t square minus 5. Find the velocity. Find and acceleration at t is equals to 2. Unit नहीं दिला at t is equals to 2. Okay. Now here the displacement will be my function. Displacement will be my function. Now what is dependent variable here? What is independent? S is dependent on t. S is dependent on t, and the t is my independent. Then take a derivative s with respect to t. Then we get ds of dt काय? Velocity. कारण displacement मला दिलंय. ओके, याचा डेरिव्हेटिव्ह घेतला की मला काय मिळेल? Velocity. ओके, सोल्युशन. आणि फक्त ऍट पॉइंटला काढायचं आहे. ऍट अ डेरिव्हेटिव्ह ऍट अ पर्टिक्युलर पॉइंट फाइंड आउट करायचं आहे. ओके, लेट s is equals to 2 cube minus 4t square minus 5. Differentiate s with respect to t. That's ds by dt equals to, so derivative is 3t square minus 8t. इथपर्यंत होतो. बरं, हे काय? velocity. काय? velocity. म्हणजे therefore v is equals to ds by dt. Okay. Therefore v at point t is equals to 2, which is equals to 3t square minus 8t is equals to t at point 2. Therefore 2 square is 4 minus 8 into 2, that's 12 minus 16 is equals to minus 4. Therefore v at point t is equals to 2 is minus 4. Velocity at t is equals to minus 4. याला परत इक्वेशन फर्स्ट नाव देऊ ठेवा, कारण मला याचाच डेरिव्हेटिव्ह घ्यायचा ना. ओके, नाव डिफरन्शिएट
equation first with respect to t. Again, differentiate yes with respect to t. Again, okay, म्हणजेच काय मिळेल मला d square yes upon dt square. याचाच डेरिव्हेटिव्ह घेतो ना परत. मग चला 3t square चा डेरिव्हेटिव्ह 60 minus 8t चा डेरिव्हेटिव्ह 8. Okay, therefore a is equals to d square s म्हणजे आपला dv by dt म्हणजेच काय d square s upon dt square म्हणजेच काय at point म्हणजेच at point t is equals to 2 ला acceleration which is equals to 60 minus 8 at t is equals to 2, then 6 into 2 minus 8 which is equals to 12 minus 8, that's one is equals to 4. Therefore acceleration at t is equals to 2 is 4. Okay, example number 30. A particles moves according to the law s is equals to 6t cube, sorry, t cube minus 6t t cube minus 6t square plus 90 plus 50. 90 plus 50. Find the velocity and acceleration. ओके, एक्झाम्पल नंबर 32 चं सोल्युशन बघा. आपल्याला देताना डिस्प्लेसमेंट काय दिले, काय t cube minus 6t square plus 90 plus 50. ओके, नाउ डिफरन्शिएट केल्यानंतर बघा t cube 3t square minus 12t plus 9. ओके, t cube चा डेरिव्हेटिव्ह 3t square. ओके, t square चा डेरिव्हेटिव्ह 2t, but 2 into 6, 12. Okay, and then t चा derivative 1, 9 into 1 is 9. Okay, and the constant चा derivative 0. Okay, now the velocity is ds by dt. Therefore, velocity at point t is equals to 0. मग आपल्याला t is equals to 0 ला बघा 3t square minus 12t plus 9 at point t is equals to 0. t ची व्हॅल्यू काय पुट करणार 0. नुसतं लिहू नका, इकडे पण लक्ष नंतर लिहितो. ओके, नाउ t 3t square म्हणजे t ची व्हॅल्यू काय पुट केली इथे 0 minus 0 plus 9. बरोबर, हे दोघे 0 झाले तर प्लस 9 काय येणार व्हॅल्यू 9. ओके, therefore velocity at t is equals to 0 is a 9 unit per second. Okay, now then next again differentiate equation first with respect to t. Okay, then derivative सांगा आपण. चला derivative 3d t square का derivative 2t, that's 6t minus 12. Okay, then at t acceleration at t is equals to 0 and 6t minus 12 t is equals to 0. Therefore 6t 6 into 0 0 minus 12 that is equals to minus 12. T is equals to minus 12 per unit per second square. बरोबर कळतंय काय? करा, कंप्लीट करा पटकन. पुढचं एक्झाम्पल देतो.